हे बघा मैत्रिणींनो, माझी सदाफुली फुलांनी वाकून गेली. तुम्हीही याची माहिती तुम्ही बघा कशी मी दाखवत आहे, काय काय वापरलं आहे. मी 3 दिवसापूर्वी कांद्याच्या काचोळ्या आणि लसणाचे काचोळ्या आणि भाजीपाला काहीही कट केलेला सगळं मी या बरणीमध्ये भरून ठेवलं, पाणी घालून ठेवलं. 3 दिवस झाल्यानंतर हे बघा ह्याचा कलर कसा झाला आहे. आता बघा हे बाटलीमध्ये आपण काढून घेतलं, त्यातलं काचोळ्या नाही घ्यायच्या, फक्त पाणी घ्यायचं. पाण्याचा कलर बघा कसा झाला. काचोळ्या ठेवायच्या अशाच. आणि हे पाणी तुम्हीही असं करून बघा. हे पाण्याचा वापर कसा करायचा. एकतर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही असं याची फवारणी करा. फवारणी केली की अगदी छान फुलं आणि आपलं हिरवं गार घनेदार झाड होतं. गोलडेरेबाज झाली माझी सदाफुली. तुम्हीही वापरून बघा. हे तुम्ही ट्राय करा. एकही रुपया न लागता आपली झाडं एवढे सुंदर आणि छान फुले देतात. बघून घ्या तुम्ही माझी सदाफुली. त्याची वाढ किती झाली आहे. 3 महिन्याचं झाड आहे केवळ. आणि किती छोट्यापणी लावलं होतं, एकदम 2 पानावर. मग ते बघा आता कसं झालं आहे 3च महिन्यामध्ये. आणि फुलं आणि कळ्या त्याच्यावर मावतच नाहीत. आणि हे पाणी आपण आठवड्यातून एकदा तरी ह्याच्यावर फवारणी करायची. फुलं बघा, कळ्या बघा, तुम्ही बघू शकता. ह्या कळ्या आहे का जागा त्याला. ही बोलते माझी आधी फुलते, ती बोलते मी आधी फुलते. एवढ्या सगळ्या कळ्या आणि फुले तुम्ही बघू शकताय. रोज एवढेच फुलतात. आणि ह्याची वाढ बघा किती झाली आहे. खालीपासून दाखवते. त्याची कुंडी काही जास्त मोठी नाही, 3 इंची आहे. आणि ह्याची फवारणी अगदी एकदम सोप्या पद्धतीने. माझ्याकडं पिचकारीची बॉटल पण नाही आहे, साध्या बॉटलने वापर केला आहे. तुम्ही असंच करू शकता. ही जी आहे बघून घ्या तुम्ही. मनी प्लॅनवर पण असं मारायचं. ह्या दोन्हीही झाडावर जास्त असर होतो ह्या खताचा. त्याला कम्फर्ट बोलल्या जातं. आणि तुम्ही ही ट्राय करा. मी ट्राय केलं आहे आणि मला रिझल्ट दिसला, म्हणून मी हे सगळं पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. ह्याच्या अगोदरही मी एक व्हिडिओ टाकला आहे, बघा. आणि तुम्ही ही ट्राय करा, नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. बघून घ्या ही फुलं बघा आहे का त्याला जागा. आणि वाकून गेली म्हणून मी तिला बांधून ठेवली. ही बघा 8 दिवसापूर्वी पुन्हा नवीन एक लावून ठेवली. तुम्ही मस्त करून पहा याचा असर कसा होत आहे. आणि मला कमेंटमध्ये नंतर लिहा. पाहिजे तर तुम्ही फक्त बघून घ्या आणि मला एक ह्याला सपोर्ट द्या सगळ्यांनी. आणि तुम्ही एक कमेंटमध्ये लिहा कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ. आणि पुढे मला अजून प्रतिसाद द्या की मी पुन्हा अजून एखादं खत तयार करते दुसऱ्या झाडांवरती. हे फुलांसाठी हेच आहे योग्य. तुम्ही करून बघा, ट्राय करा नक्की मैत्रिणींनो. ट्राय करा आणि भरभरून ह्या व्हिडिओला साथ द्या. सर्वांनी ह्याला सपोर्ट करा. बघा ह्या फुलं आणि कळ्या कुठे ह्याला आहे का जागा. ही आहे पांढरी सदाफुली. बघून घ्या. हे असे फवारणी करायची आहे त्याच्यावर पाण्याची, बाकी काही नाही. दुसरं खत कुठलंच वापरलं गेलं नाही ह्याला. आणि चला मग तुम्ही बघून ट्राय करा, नक्की करा. आणि मला व्हिडिओवरती कमेंट करा. नवीन अशाच व्हिडिओ आणत राहीन मी. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीचं आहे. उरलेल्या आपल्या काचोळ्या, भाज्या कट केलेल्या उरलेल्या त्या भरून ठेवायच्या बरणीमध्ये 3 दिवसासाठी. सोपं आहे अगदी. बघा हे आहे का याला जागा फुलं यायला. खूप सारी कळ्या आणि फुलं. करून बघा मैत्रिणींनो. चला बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा सर्वांनी. धन्यवाद.